आपण आलेलो आहोत केज तालुक्यातलं होळ या गावी. या ठिकाणी पाहायला गेलं तर एक संसार, एक कुटुंब उघड्यावर पडलेला आहे. जो घरचा करता मुलगा होता तो पुण्यामध्ये अपघाती त्याचं निधन झालेलं आहे. आणि पाहायला गेलं तर आज घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे मराठवाडा संपर्क प्रमुख अण्णासाहेब जाधव यांनी सांत्वनपर भेट दिलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी आर्थिक मदत देखील केलेली आहे. आपण त्यांच्याशी जाणून घेण्यात तर या ठिकाणची परिस्थिती पाहायला गेली तर अतिशय बिकट परिस्थिती आहे. घरचा करता जो मुलगा होता तो अपघातात त्याचं निधन झालेलं आहे. आज तुम्ही या ठिकाणी भेट दिली, काय सांगाल? प्रथमतः आम्हाला अजय हरिभाऊ शिंदे यांचे अपघाती निधन झालं हे आम्हाला कळालं आणि त्यांच्या घरची परिस्थिती बघताच मी समजा बाळभाऊला फोन केले की आपण चला बाबा. आणि इथली परिस्थिती म्हणजे आता मनानं शब्दिक सांगणं म्हणजे योग्य नाही. तर मला एक सांगायचे की इथलं आपले जे स्थानिकचे जे आता खासदार आहेत, आमदार आहेत, त्याने इथून ह्या घराला भेट देणं अत्यंत काळाची गरज आहे. कारण का त्यांचे वडील आज इथं मी परिस्थिती बघितली, त्यांचे वडील असून नसल्यासारखे आणि घरातला कर्तबगार मुलगा अजय यांचं अपघाती निधन झाल्यामुळं पहिल्यांदा इथे संघटनेच्या वतीनं आम्ही बाळराजेबाद आवरे पाटलांना बोललात आणि त्यांच्या वतीनं आम्ही फुलाची पाकळी घेऊन इथं मदत घेऊन आलो. मला जास्त काय आज इथं सांगता येणार नाही. मी काय समाजातील जे आता कार्यकर्ते नेते असतात त्यांना काय आवाहन करणार या घराला उभं करण्यासाठी? आज पाहायला गेलं तर या ठिकाणी त्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. तर समाजातील कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार? मी समाजातल्या कार्यकर्त्यांना एकच सांगेन, प्रत्येकाने या घराकडे यावं आणि ह्यांना मदतचा हात जी काय घडतं ह्या परिस्थितीमध्ये करणं काळाची गरज आहे. कारण का आता सर्व चॅनलच्या माध्यमातून त्यांची परिस्थिती घराची बघायली. स्थानिक इथं समजा आता मगाशी मी राजसाहेब देशमुखशी बोललो, भाऊ तुम्ही या इथे भेट द्या, आणि जे काही चळवळीतले जे आहेत कार्यकर्ते त्यांनी इथून भेट देणं काळाची गरज आहे. स्थानिक तर बाप्पांना इथं येणं काळाची गरज आहे. कारण का ते घर म्हणजे आता असून नसल्यासारखं आहे आणि त्यांची वडिलांची परिस्थिती बघितल्यास असे माझे डोळे पाणवले. ह्याच्या पुढे काही जास्त सांगणार नाही. नक्कीच तुम्ही पाहू शकतात आपल्यासोबत वकील साहेब. वकील साहेब, काय परिस्थिती, कसा अपघात झाला, घरचा करता मुलगा होता आणि आज घरावर खूप मोठं संकट आहे. समाजातील कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार? आमच्या होळीतील अजय हरिभाऊ शिंदे यांचं अपघाती निधन झालं. घराची परिस्थिती खूप वाईट होती. त्या मुलाला एवढं 18 तास मुलगा तिथं कंपनीत काम करायचा. जाताना मला भेटला की भाऊ मी निघालो म्हणला, उशिरा जातो म्हणला, म्हणजे इथं कारखान्यात वगैरे करावं म्हणला, माझं सेटअप इथं नाही म्हणला, तिथं झालं म्हणला सगळं आणि मला करमत नाही म्हणला. वडिलाचं इथं वडिलाचा अपघाती हे अपंग झालेले आहेत वडील आणि घराची माझ्या परिस्थिती बघून मला, मी पुण्यातच 18 तास काम करतो आणि पुन्हा डिलिव्हरी बॉयचं पण काम करतो. तर माझं सर्वांना एक आव्हान आहे की आपण हे घर बसवण्यासाठी, कारण 3 मुलं आहेत आता. एक मुलगा इथं ऑइल मिलमध्ये आमच्या काम करतोय, दुसरा मुलगा एक मुलगा अपंग आहे, घरी आजी येतं. तर सर्वांनी आपण त्यांना मदत केली पाहिजे असं माझं मत आहे. नक्कीच तुम्ही पाहू शकता 26 डिसेंबरच्या दुपारी अजय शिंदेचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्याचं त्या ठिकाणी निधन झालं आणि पूर्ण संसार, पूर्ण कुटुंब हे उघड्यावर आलेले पाहायला गेलं तर या ठिकाणी अतिशय परिस्थिती बिकट आहे. आणि समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी आणि सामाजिक काम करत असताना आपण काहीतरी समाजाचं देणं लागतं, या भावनेने या ठिकाणी येऊन सर्वांनी सदळ हाताने मदत करणं आता अत्यंत गरजेचं आहे. आणि या घराला कुठेतरी उभं करणं हे देखील गरजेचं आहे. आता यामध्ये अजून आपण समाज माध्यमाच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करणार आहोत की या घराच्या पाठीमागे उभं राहून एक त्यांना कसं उभं करता येईल, त्यांचं संसार पुन्हा एकदा कसा व्यवस्थित करता येईल यासाठी सर्वांनी आर्थिक असेल किंवा जे त्या पद्धतीने घडेल ती मदत करणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, होळ, केज.